शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत, जे आपण या ठिकाणी बातचीत आज करणार आहोत। विधानसभेच्या आजच्या कामकाजामध्ये पदविक्रेता धोरणासंदर्भातली चर्चाही होणार आहे। या संदर्भातच आपण बातचीत करणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर फेरीवाले जे आहेत ते पदविक्रेते आहेत त्यांच्यावरती चर्चा होताना पाहायला मिळते आणि तो मुद्दा आज सभागृहात गाजणार आहे। काय सांगाल? खास करून फुटपाथवरची जे विक्रेते आहेत त्यांच्या संदर्भात धोरण ठरवण्यासाठी मी गेले 4 महिने मागच्या अधिवेशनापासून विधानसभा अध्यक्षांच्या पाठी। आज सुद्धा मी स्वतः 4 वेळा गेलेलो विधानसभा अध्यक्षांनी, कारण ती माझी लक्षवेधी लागू होते। पण त्या हरकत नाही, त्यांनी रईस शेख माननीय आमदार रईस शेख यांच्या नावाने प्रश्नोत्तर लावले, त्यावर मला पण बोलता येईल, कारण मी संपूर्ण तपशील मी घेतलेला आहे त्याचा, त्या बाबतीतचा कधी सर्वे झाला, पात्र आज काय करतात, सध्या ते काही राजकीय पक्षांना बांगलादेशी करून दादरचे जे मराठीचे फेरीवाले आहेत त्यांच्यावरती अन्याय होतोय। एक प्रकारे जो काही सरकारचा कोर्टाचा आदेश आहे, 150 मीटर रेल्वे लाईन लगत 150 मीटर परिसर रिकामा ठेवा, त्या बाबतीत आम्ही सहमत आहे। रेल्वेचा अवमान आम्ही कधीच कोर्टाचा अवमान आम्ही कधीच करणार नाही, परंतु 150 मीटरच्या पुढे धोरण ठरवा बाबा। जी काही जागा देतील, जे जुने पारंपरिक विक्रेते आहे, कारण मिल कामगारांचा संप झाल्यानंतर लोक रस्त्यावरती धंदा करायला लागले, कारण पर्याय नव्हता लोकांकडे, जनतेकडे पर्याय नव्हता, कारण अचानक मिल बंद झाले, मिल कामगारांचा उपासमारी व्हायला लागली, त्यामुळे लोक रस्त्यावरती यायला लागले आणि त्यावेळी त्यांनी केलं। पण आता तो बाजार झाला, तो बाजार उठला पाहिजे, त्या बाबतीत आम्ही सहमत आहे महानगरपालिका गव्हर्नमेंटच्या। परंतु सध्याचा धोरण आम्हाला समजत नाही। आम्ही आमदार असू, सरकारचे आमदार आहोत, आम्ही सरकारच्या याच्यामध्ये ट्रस्टी आहोत, परंतु प्रशासन काय करतो त्याचा ताळमेळ नाही। प्रशासन एकमेकावरती ढकलत आज फेरीवाल्यांना उचलण्याचं काम बीएमसीच आहे, परंतु जास्त अग्रेसिव्ह असतात पोलीसवाले। कालच्या अभिभाषणामध्ये मी माझा प्रश्न मांडलाच होता आहे की जे काय पोलिसांचं काम पोलिसांना करू दे ना, तुम्ही उठसूट पोलीस येणार, 2000 बिचारे लोक धावतात पडतात, कारण पोलिसांच्या पुढे पर्याय नसतो। पोलिसांना लोकांनी काय उपासमारी झाल्यानंतर काय चोरीमारी किंवा दंगा करावा का, असा प्रश्न मनात येतो। म्हणून सरकारनं या धोरणावर तुम्ही धोरण ठरवा काहीतरी बाबा। फुटपाथवरती एक साईड द्या त्यांना, रस्त्यालगत लोकांना, कारण फुटपाथवर चालणे हा आम जनतेचा अधिकार आहे आणि रस्त्यावर चालणे हा गाड्यांचा अधिकार आहे। त्याच्यामध्ये कुठेतरी पर्याय काढून त्यांना बसवा। त्याच्या व्यतिरिक्त एक जरी फेरीवाला तिथे बसला तर त्याला जबाबदार स्थानिक पोलीस स्टेशन आणि स्थानिक वॉर्ड ऑफिसर, असं धोरण ठरवा। मग बरोबर एखाद्या कुठला तरी वॉर्ड ऑफिसर किंवा सिनियरला निलंबित करा, म्हणजे ते बरोबर एक सुद्धा वाढणार नाही। तुमच्याकडे सर्वे आहे, तुमच्याकडे यादी आहे, तुम्ही इलेक्शन घेतला, पात्र जे काय धंदा करतात त्यांना तुम्ही मतदानाचा अधिकार दिला, त्यांना तरी बसवा, अशीच आमची विनंती। साधारणतः तुम्ही आता म्हणालात की धोरण ठरवा, या धोरणाचं स्वरूप सुद्धा तुम्ही सांगितलं आता तुमचं मत मांडत असताना, मात्र धोरण का नाही ठरत आहे त्याच्या मागची कारणं काय? कारण अनेकदा असं म्हटलं जातं की स्थानिक नेते मंडळी सुद्धा त्यामध्ये सक्रिय असतात। नाही, स्थानिक नेते मंडळांना फक्त ते बांगलादेशीच्या नावाने आमच्या इथे दादरला काही स्थानिक पक्षाचे नेते बांगलादेशी म्हणून ओढत असतात। आता बांगलादेशी असतील तर त्याचा पकडण्याचा किंवा ते कोम्बिंग ऑपरेशन करण्याचा अधिकार स्थानिक पोलीस स्टेशनला ते करतील। ते न करता मी म्हणजे कोणतरी मोठा आहे हे दाखवण्यासाठी तिथे स्थानिक काही पदाधिकारी आणि त्यांच्या डोक्यावरती काही मंत्र्यांचा हात असल्यामुळे ते बिनधास्त पोलिसांना पण जुमानत नाही, पोलीस पण त्यांना घाबरतात का मला समजत नाही। पोलिसांना वाटते की आपण त्यांच्या विरोधात केले तर आपली कुठेतरी गडचिरोलीला हे ट्रान्सफर करते, ह्या उद्देशाने पोलीस सुद्धा त्यांना घाबरतात। यामध्ये एक प्रश्न असा देखील आहे, फेरीवाल्यांचं साधारणतः पाहायला गेलं तर उदरनिर्वाह त्या व्यवसायावरती होताना पाहायला मिळते, त्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था पुढील काही दिवसात अधिवेशन काळामध्ये करण्याची तरतूद तुम्ही किंवा मागणी तुम्ही करणार? माझी तर खास मागणी आहे की अधिवेशनाच्या काळात धोरण ठरवा, भले कोर्टाचा आदेश काही येऊ दे, तोपर्यंत सब्जेक्ट टू धोरण ठरवा। मग कोर्टाचा आदेश आला त्याप्रमाणे तुम्ही करा, त्यांचा धोरण ठरवा, पण तोपर्यंत सब्जेक्ट टू करा ना बाबा। कोर्टाचा आदेश येईपर्यंत आम्ही अशी तुम्हाला जागा दिली, त्याच्या बाहेर जायचं नाही, लोकांना त्रास झाला नाही पाहिजे। जे कोण धंदे बाहेर लावतील त्यांच्यावर घ्या ऍक्शन, त्यांच्यावर 5,000चा दंड मारा, आम्हाला काही नाही एक्स्ट्रा नको। आम्हाला जे पारंपरिक धंदेवाले, माझ्याकडे यादी आहे त्यात 90% मराठी लोक आहेत। आमदारांकडे यादी आहे 90% जे मराठी लोक आहेत, मात्र तरीही बांगलादेशी असल्यामुळे पूर्ण या सगळ्यांना सुद्धा त्याचा फटका बसताना नाही, काय बघा, काही काय राजकीय पक्षांना ते रंगांचा खूप राजकारण करायला लागलेत।
त्यामुळे जो महाराष्ट्राचा किंवा भारताचा रंग भगवा हा भगवाच राहणार आहे. इतर कुठलाच रंग या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये येणार नाही. हिंदुस्थानामध्ये एकच रंग राहणार आहे, भगवा. त्यामुळे रंगांच्या राजकारणावरती काय बोलण्यात मजा नाही. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. राज्यसभेची निवडणूक ही पार पडते आज. उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. मातोश्री येथे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेट घेतली उद्धव ठाकरेंची. त्यानंतर शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला. मात्र आदित्य ठाकरे हे साधारणतः पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ही जागा सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेची आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेकडे आहे. मात्र आता शरद पवारांना पाठिंबा जो होता दिल्याचं पाहायला मिळतं. कसं पाहता? ह्या बाबतीत डिसिजन आमचे वरिष्ठ नेते घेतात. त्यामध्ये आम्ही काय बोलत, त्यांनी जो आम्हाला भीप काढणार आहे त्याप्रमाणे आम्ही मतदान करणार. त्यांनाच आमच्याशी बातचीत केलं. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.